महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी दुर्घटना होता टळली। दिल्लीहून शिर्डीला येणारे इंडिगोचं विमान भरकटलं। सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग, रडारानुसार सिग्नल गायब झाल्याचं चित्र, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बोंधुखरातला नाशिकच्या हॉटेलमध्ये भेटले नाही, गर्दीत कोण भेटलं असेल तर मला माहित नाही। तृप्ती देसाईंकडे पुरावे असतील तर दाखवावेत, नीलम गोरेंनी आरोप फेटाळले। नीलम गोरे खोटं बोलतायत, वेळ आल्यावर साक्षीदार उभे करेन। तृप्ती देसाई आरोपांवर ठाम। मंत्रीपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी बोंधुखरातची भेट घेतल्याचा देसाईंचा दावा। बोंधुखरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना एसआयटी समन्स बजावल्यानंतरही अद्याप चौकशी नाही। दरम्यान चाकणकरांच्या पतीचे रायगडमध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचा भाजप पदाधिकाऱ्याचा आरोप। अत्याचारी खरातच्या उकस कार्यालयामध्ये फॉरेन्सिक टीम आणि एसआयटी कडून पंचनामा, 2 मोबाईल, 4 ते 5 खडे, औषधाची बाटली, रुमालसारख्या कापड यासह विविध वस्तू जप्त। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये अशोक खरातचा सहभाग असण्याची शक्यता। केसरकर शिक्षण मंत्री असताना खरातनं आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिला, सूत्रांची माहिती। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणी साताऱ्याचे एसपी तुषार दोशी सक्तीच्या रजेवर चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून निर्णय। मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट, तर तुषार दोशींबाबत प्रतिक्रिया देणं नीलम गोरेंनी टाळलं। होर्मुझचे सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू। इराणचे पॉवर प्लांट्स, खार्ग बेट नामशेष करू, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी। भारताच्या दिशेनं आणखीन 2 जहाज रवाना, दोन्ही जहाजांमधून 94,000 टन एलपीजी भारतात येणार, तर पाकिस्तानच्या 20 जहाजांना स्ट्रेटमधून जाण्याची परवानगी।